विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। सगळ्या नेत्यांच्या आपापल्या होमग्राऊंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा होतील। इंदापूर आणि बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची एकाच वेळी सभा होणार आहे। शिंदे आणि ठाकरेंच्या सांगता सभा मुंबईमध्ये होत आहेत। मंदा म्हात्रेंसाठी अमित शहा सकाळी नवी मुंबईमध्ये सभा घेणार आहेत। अधिसूचना जारी झाल्यापासून 28 दिवस गेले 28 दिवस निवडणुकीच्या रणधुमाळीचे होते, प्रचाराच्या रणधुमाळीचे होते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतायत। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। कोणकोणत्या नेत्यांच्या कुठे कुठे सभा होतील, कसा असेल आजचा दिवस? प्रज्ञा, नक्कीच मागील 28 दिवसांपासून आपण जे राजकीय वातावरण तापलेलं पाहत होतो ते आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबणार आहे। खरं तर शनिवारी याचं उत्तर देखील मिळेलच, मात्र आज जर प्रामुख्याने पाहिलं तर महत्त्वाच्या नेत्यांच्या अनेक ठिकाणी सभा आहेत। आज उद्धव ठाकरेंच्या 2 सभा आहेत। एक दोन्ही सभा या बहुतांश मुंबईतच आहेत। एक वांद्रेमध्ये होणार आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांच्या दोन्ही सांगता सभा या मुंबईत होणार असल्याचं देखील सांगतायत। तर शरद पवार यांच्या सभा पुण्यात होणार आहेत, अजितदादांच्या सभा पुण्यात होणार आहेत, देवेंद्र फडणवीस आपल्या होमग्राऊंडवर नागपूरमध्ये आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण प्रचार चांगलाच रंगलेला पाहिला। बटेंगे तो कटेंगे त्यालाच उत्तर दिलेलं जयंत पाटलांनी, पडेंगे तो बडेंगे या एकूणच संपूर्ण राजकीय जर आपण आरोप प्रत्यारोप पाहिले तर अनेक खालच्या पातळीला गेलेले पाहायला मिळत आहेत। मात्र संध्याकाळी 5 नंतर ज्यावेळी प्रचाराच्या तोफा थंडावतील त्यानंतर खरी कसरत राहणार आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाची। कारण अनेक पक्षांकडनं ज्या छुपा बैठका होतात त्यावरती त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे गरजेचं राहणार आहे। महत्त्वाचं यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली यावेळी जी पातळी होती ती फारच खाली गेलेली पाहायला मिळाली। त्यामुळे आजच्या 2 सभांमधून नेमकं आरोप प्रत्यारोप काय होतात हे प्रामुख्याने पाहणं बरोबर आहे। शेवटचा दिवस आहे आजचा प्रचाराचा सूरज, आणि त्यामुळे सर्व शक्तीनिशी प्रत्येक नेता हा प्रचाराच्या मैदानात उतरताना दिसेल, होम ग्राउंडवर प्रचार करताना दिसेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।